गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. सकाळचे मस्त असे मॉर्निंगचे 4 वाजले आणि 4 वाजता ही आमची जर्नी स्टार्ट झाली आहे. काय चाललं आहे, कुठे चाललं आहे हे सर्व तुम्हाला मी शेअर करणारच आहे. पण त्याआधी सांगते, बरेच दिवस झाले चॅनलवरती व्लॉग अपलोड होत नव्हते. त्याचं कारण असं होतं की हे वॅकेशन सुट्ट्या होत्या मुलांना, म्हणूनच मग कुठे जायचं, काय जायचं प्लॅन केला होता, पण तो काय सक्सेसफुल झाला नाही. आणि ही जी ट्रिप आहे ती अनप्लॅन आहे, बिलकुलही प्लॅन केलेला नव्हता की हेच डेस्टिनेशन चॉईस करायचं. पण मुलांना हवा होता बीच, आणि बीचवर एन्जॉय करायचं म्हटलं की त्यांना खूप आवडतं, पाणी खेळायला खूप आवडतं. म्हणूनच गोकर्ण मुरुडेश्वर हा तर आमचा प्लॅन होता, पण हॉटेल न मिळाल्यामुळं प्लॅन चेंज झाला आणि गोव्याला आम्ही निघालेलो आहे. हे डेस्टिनेशन ठेवायचं कारण असं झालं होतं की गोव्याला लास्ट इयरला जेव्हा गेलो होतो त्यावेळेस मुलांनी खूप एन्जॉय केला होता, त्यांना खूप आवडलेलं सुद्धा, आणि माहीतसुद्धा होतं तिथले डेस्टिनेशन, कुठे जायचं, काय जायचं, कसं एन्जॉय करायचं. आणि वेळेवर तर काय बुकिंग करून होणार नव्हतं, आणि थोडंसं राहण्याची सुद्धा सोय झाली. त्याच्यामुळं म्हटलं चला गोवा हे डेस्टिनेशन आपण फायनल करूयात आणि गोव्यालाच जाऊयात. आमचा प्रवास सुरू झाला होता भल्या पहाटे 4 वाजता. आम्ही उठलो तर होतो 3 वाजता. नंतरनं सर्व फ्रेश वगैरे झालं, अंघोळ वगैरे झाल्यानंतरनं स्वयंपाकसुद्धा बनवून घेतला होता, कारण की 4-5 दिवस आता बाहेरचंच खायचं होतं. चला ॲटलिस्ट आजचा दिवससुद्धा तरी आपण ना घरचं खाऊयात हा विचार डोक्यात होता. म्हणून थोडंसं स्नॅक्स वगैरे मुलांना जे पाहिजे होतं ते तर घेतलंच होतं 2-4 दिवसांसाठी. पण आजच्या दिवसापुरती म्हणजे दुपारची भाजी चपातीसुद्धा घेतली होती बरं. आणि सर्व प्रिपेअर करून आमच्या प्रवासाला सुरुवात झाली होती ती भल्या पहाटे 4 वाजता. आणि आता एकदम उजळत आलं होतं, छान असं थोड्या वेळातच सनराईजसुद्धा होणार होता. आणि इतकं ट्रॅफिक होतं ना, सुट्टी असो किंवा काय वॅकेशन म्हटलं की सर्वजणच बाहेर पडतात. प्रत्येकाचे वेगवेगळं डेस्टिनेशन असतं, जिथे फिरायला वगैरे जाणं म्हणा किंवा काय, ह्या सर्व गोष्टी असतात. खरं तर आजच्या दिवसाचं प्लॅनिंग असं होतं की 4 वाजता निघण्याचं कारणसुद्धा तेच होतं की लवकर निघूयात, लवकर पोहोचूयात आणि आजचा जो काही सनसेट आहे ना तर तो बीचवर जाऊयात, असं सर्व गोष्टी ठरल्या होत्या. परंतु त्या सक्सेसफुल झाल्या की नाही हे तुम्हाला या व्हिडिओच्या एंडिंगला समजणार आहे. काय झालं आणि काय नाही हेही तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे. रोडवरती भरपूर ट्रॅफिक होतं आणि सकाळ जशी जशी उजळत चाललं ना तसं तसं ट्रॅफिक आता वाढत चाललं होतं. ह्या विंडमिलच्या ज्या गाड्या होत्या ना तर त्यासुद्धा इतक्या होत्या ना, ह्या रोडवरती भरपूर होत्या. सकाळी 7च्या सुमारास माहीत नाही काय झालं होतं, पण रोड जो मेन हायवे होता ना तो पूर्ण बंद करून ठेवला होता. फक्त ह्या विंडमिलच्या ज्या गाड्या ट्रक ज्या होत्या ना त्याच फक्त त्या रोडवरती होत्या, त्याही स्टॉप केलेल्या होत्या. फक्त ज्या 2 व्हीलर वगैरे किंवा 4 व्हीलर अशा ज्या गाड्या होत्या त्यांनी बाहेरच्या जो सर्व्हिस रोड असतो ना तर त्या रोडने चालू केल्या होत्या. सर्व्हिस रोड चालू होता पण मेन रोड हायवे बंद होता. आणि माहीत नव्हतं काय झालंय, पोलीस वगैरे त्यांच्या गाड्या दिसत होत्या रोडवरती. 10 ते 15 किलोमीटर आधीच हा रोड इतका ब्लॉक झालेला, म्हणजे फक्त सर्व्हिस रोड पूर्ण पॅक होता, मेन हायवे बंद होता. आम्ही खूप विचार करत होतो म्हणजे काय झालं असेल पण कळत नव्हतं. आणि इतकं म्हणजे 10 ते 15 किलोमीटर हे ट्रॅफिक दाखवत होतं. आणि भरपूर म्हणजे सकाळची वेळ होती, जे काही गावं वगैरे होते ना तर तिथले लोकसुद्धा आता उठले होते. कुणाची सकाळची ती कामं जे असतात ना तर ते स्टार्ट झाली होती. कोण अंगण झाडत होतं, शेळ्यांना मेंढ्यांना वगैरे खायला वगैरे हे असं काही टाकत होतं. कुणाचं काय ब्रश करणं, हे सर्व काही छान असं दिसत होतं. हे दृश्य म्हणजे गावाकडं असं काहीसं छान दिसत होतं. आणि हे सर्व व्ह्यू वगैरे आम्ही 4 वाजता निघालो होतो. मुलं पण झोपेतून आता उठले होते आणि ते सुद्धा पाहत चालले होते. सर्वांना कुतूहल होतं की पुढे काय झालंय आणि काय नाही, म्हणून हा रोड बंद केला. हायवे सुद्धा मध्ये ना ते चालू करत होते आणि परत बंद सुद्धा करत होते, जेणेकरून ना सर्व्हिसच्या रोडच्या ज्या गाड्या असतील ना तर त्या पुढे जात होत्या. आणि नंतर ना बाकीच्या तर पुढे गेल्यावर समजलं की इथे खूप मोठा भयानक असा ॲक्सिडेंट झालेला होता. त्याच्यामुळे हा हायवे बंद होता. जवळजवळ 10 ते 15 किलोमीटर पासनं हा हायवे बंद होता. आणि पुढे गेल्यानंतरनं समजलं की हा इतका मोठा भयानक असा ॲक्सिडेंट झाला होता. एक मोठा कंटेनर डायरेक्ट एका बसला, म्हणजे जी ट्रॅव्हल बस असते ना तिला येऊन धडकला होता. माहीत नाही, अंदाजे म्हणजे पहाटे ही घटना घडलेली असावी असा अंदाज होता. तेव्हापासून
हे ट्रॅफिक वगैरे होतं. तर जी ट्रॅव्हल बस होती ती बँगलोरवरनं गोकर्णला जाणारी होती. त्यात भरपूर प्रवासी होते. ट्रॅव्हल बस होती, स्लीपर होती आय थिंक. तर ती पूर्ण जळून गेली होती आणि त्यातले बऱ्यापैकी लोकंसुद्धा मरण पावले होते. जवळजवळ 29 असा आकडा आम्ही याच्यावरती पाहिला होता, म्हणजे न्यूजला वगैरे ह्या गोष्टी नंतरनं चेक केल्या. त्यावेळेस समजलं की असं काहीसं घडलं होतं. हा भयानक अपघात पाहिल्यानंतरनं मात्र थोडंसं खूप भीती वाटायला लागली होती. आणि फक्त आजचा दिवस आता आमचे पण विचार बदलले होते की आपण सेफ जाऊयात व्यवस्थित. आणि हा जो 10-12 किलोमीटर अंतर होतं ना, ते पार करण्यासाठी आम्हाला जवळजवळ 2.5 तास लागले होते. त्याच्यामुळं भरपूर असा वेळ आमचा तिथं गेल्यामुळं अंतर काढणं आता थोडंसं इम्पॉसिबल झालं होतं. आणि त्यानंतरनं रोड अगदी मोकळाच होता, काहीही ट्रॅफिक नव्हतं, काहीच नव्हतं. जे पवनचक्क्या वगैरे होत्या डोंगरावरती, तर त्या मस्त पाहत एन्जॉय करत आम्ही आता पुढे चाललो होतो. हम्पी, रिया, ईशान सगळे एन्जॉय करत होते. त्यांनाही ते पवनचक्क्या पाहायला खूप आवडत होतं. आणि रियू, ईशान वगैरे ते काउंटिंग त्यांचं स्टार्ट झालं होतं की हां, डोंगरावरती किती पवनचक्क्या आहेत हे ते पाहत होते. आणि ज्या विंड मिलच्या ज्या गाड्या येत होत्या ना, त्याही भरपूर होत्या. कदाचित अशाच काही डोंगरांवरती त्यांना इन्स्टॉलेशन करायचं असेल, म्हणूनच त्या गाड्यासुद्धा आता खूप साऱ्या अशा दिसत होत्या, ज्या की मी तुम्हाला आधी एका टोलनाक्यावरती दाखवल्या होत्या. तर ते लोक अशाच काहीशा डोंगरावरती घेऊन जात असतील असा आम्ही अंदाज बांधला सुद्धा होता. तर हे सर्व जे दृश्य तुम्ही पाहू शकता, किती सुंदर असं दिसत होतं. ह्या इतके मोठे मोठे पाते ते होते, ते विंड मिलचे, ते कसे जॉईन करत असतील, काय कसं ते वरती नेत असतील, असे भरपूर विचार आमच्या सुद्धा डोक्यात येत होते. आणि गोव्याला जायचं म्हटलं की मोठे मोठे जे काही घाट वगैरे असतात ना, तर ते पार करून जावं लागणार होतं. हे सर्व पुढे होतंच आणि माहीतच होतं गोव्याला जाण्याचा जो काही रोड आहे तो अनमोल घाट किंवा आणखी चोरला घाट आहे ना, खूप डेंजर होता. कारण की लास्ट इयरचा एक्सपिरियन्स असा होता की चोरला घाट खूप डेंजर आहे, जरा जास्तच वळण आहे त्यावरती. म्हणून आम्ही ठरवलं होतं की यावेळेस तो घाट नाही पकडायचा, तर दुसरा घाटाने आपण जाऊयात, त्याचाही एक्सपिरियन्स घेऊयात. तो थोडा बरा आहे असं सुद्धा ऐकलं होतं. जास्त काही वळणं वगैरे किंवा डेंजर रोड नाही असं म्हणून. आणि खरं ह्या रोडवरती जेव्हा चाललं होतं ना, त्यावेळेस खूप छान असे सनफ्लावरचे शेतं होते आणि खूप इच्छा होती की पटकन जाऊन 2-4 क्लिक करून याव्यात. पण तितका काय वेळ नव्हता, कारण की जे काही ट्रॅफिक आधी होतं तर ते पार करायला भरपूर वेळ लागला होता. आणि म्हणून ते सर्व काही पॉसिबल नव्हतं. फक्त आता अंतर कव्हर करायचं होतं, भरपूर वेळ लागणार होता पोचायला. म्हणून तर एका ठिकाणी येऊन आम्ही ज्यूससुद्धा पिलो. आणि जो काही घाट लागणार होता, आम्ही अनमोल घाटानेच गेलो गोव्यामध्ये. तर त्याच्या आधी जेवणसुद्धा करून घेतलं होतं, कारण की सकाळी पहाटे आमचं 4 वाजताचा प्रवास स्टार्ट झाला होता, म्हणून भूकासुद्धा सर्वांना लागल्या होत्या. आणि मुलांनी काय जे काय तो ट्रॅफिक वगैरे होतं ना, त्यावेळेसच थोडंफार स्नॅक्स म्हणजे बिस्किट वगैरे म्हणा किंवा चिवडा वगैरे खाल्ला होता. मग आता जेवणाची वेळ झाली म्हणून आहे ना, घाट लागायच्या आधी हा जो काय आता घाटाचा प्रवास आमचा स्टार्ट झाला होता, त्याआधीच आम्ही जेवणसुद्धा करून घेतलं, कारण की भूक भरपूर लागली होती. जे काही भाजी चपाती वगैरे होती तर ते जेवलो वगैरे. आणि नंतर आमच्या ह्या प्रवासाला सुरुवात झाली होती. आणि सर्वजण खरं तर एन्जॉय करत हा प्रवास काटत होते, कारण की गोव्याला जाण्याची सगळ्यांनाच खूप जास्त उत्सुकता होती. आता इथे रेल्वे ट्रॅक आहे समोर आणि खूप जास्त रोड खडखडीत असा होता, म्हणजे रोड बिलकुलही चांगला नव्हता. रेल्वे गेट जे आहे ते काय ऑनच होता, त्याच्यामुळे जास्त अशी काही गर्दी नव्हती. पण रोड मात्र खूप खराब होता. ह्या घाटातला रोडसुद्धा म्हणजे बऱ्यापैकी असाच होता, बऱ्यापैकी चांगला, तर कुठे कुठे असा खराब खडखड असा होता. पण ह्या सर्व गोष्टी आणि जाण्याची जी जर्नी होती ती खरंच खूप छान होती. नवीन एक्सपिरियन्स होता, नवीन रोड्स किंवा सगळ्या गोष्टी. सर्वच जण आता जायचं, एन्जॉय करायचं आहे, बीचवर जायचं म्हटल्यावर मुलंसुद्धा काय झोपत सुद्धा नव्हती, कारण की ऑलरेडी ते झोपून उठलेले. आणि त्यानंतर मात्र काय डायरेक्ट जेव्हा घरी गेले त्याच वेळेस संध्याकाळी झोपले. त्यांनाही खूप उत्सुकता होती, हां कधी एकदा बीचवर जाईल, कधी एकदा रियान. तर सारखे त्याचे प्रश्न होते की मम्मा डॅडा कधी आपण बीचला जायचं, कधी जायचं. आता बीच काय लगेच जवळ नव्हता, खूप दूरचं हे डिस्टन्स पार करायचं म्हटलं की हे घाट वगैरे पार करून तर आपल्याला जावंच लागणार होतं. काय विमान वगैरे तर नाही आहे आपल्याकडं, म्हणून म्हटलं चला जाऊया असं, संध्याकाळी जाऊया असं सांगत त्याला हे आमचं अंतर पार करण्याचं काम सुरू होतं. आणि हा घाटाचा रोड मध्ये थोडेसे रेस्टॉरंट किंवा काय ह्या गोष्टीही होत्या.
1-2 ठिकाणी आम्ही वॉशरूमला वगैरे थांबलो होतो. मुलंही फ्रेश झाले थोडंसं आणि चहा वगैरे घेतला. ह्या सर्व गोष्टी आणि आत्ता हा जंगल पूर्ण ग्रीन दिसतंय, तर पूर्ण हा रोड जंगलचा कव्हर करत आम्हाला पुढे जायचं होतं. इतका मोठा रोड पाहून असं वाटत होतं नाही हा मॅप पाहायलाच नको, डायरेक्ट फक्त अंतर काटूयात, कारण की इतकं मोठं अंतर काटायचं आणि तो मॅप सारखा पाहिला की असं वाटतं यार खूप लांब आहे, अजून खूप लांब आहे, कधी पोहोचणार काय. आता मात्र सेट होण्याची वेळ आली होती आणि इतकं छान हे दृश्य दिसत होतं ना, ह्या झाडांमधून लपाछपी खेळत होता हा सूर्य. खरं खूप छान हे दृश्य होतं आणि पाहायला सुद्धा खूप म्हणजे छान वाटत होतं. उंच एकदम आम्ही डोंगरावरती होतो असं वाटत होतं, म्हणजे होतोच. आणि पूर्ण झाडी वगैरे, पूर्ण डोंगर, खूप सुंदर असं दृश्य होतं. खरं तर इतकं याच्यामध्ये मला कॅप्चर करायला जमलं नाही, कारण की रोड म्हणजे एकदम वळणाचा होता, त्याच्यामुळं फटाफट इकडून तिकडनं असं ह्या सर्व गोष्टी होत होत्या. पण जेही मी कॅप्चर केलं ते गोव्याला जाण्याआधीच त्याच्या आदल्याच दिवशी आम्ही PUC करण्यासाठी 2-3 ठिकाणी गेलो, पण त्यावेळेस तिथे मात्र बँगलोरमध्ये बंद होतं. पण जेव्हा आम्ही गोव्यामध्ये एंटर केलं त्यावेळेस एका ठिकाणी बोर्ड दिसला PUC म्हणून, मग तिथे गेलो. तर 10 मिनिटातच ते कामसुद्धा आमचं झालं. फायनली सर्व डॉक्युमेंट आता की क्लिअर होते. PUCचं तेवढं काम राहिलेलं तेही आत्ता कंप्लीट झालं होतं आणि फायनली आता आम्ही आमच्या पुढच्या प्रवासासाठी निघणार होतो. आणि आम्ही जाणार कुठं होतो, राहणार कुठं होतं हेही तुम्हाला सांगते, कारण की ही गोष्ट मी अजूनही तुम्हाला सांगितलेली नाही. कारण की झालं असं होतं की ऐन वेळेस आमचा प्लॅन ठरला, त्याच्यामुळे हॉटेल वगैरे वर जाणं आम्हाला शक्य नव्हतं. आता जायचं कुठं, तर एक फ्रेंड होती तर तिच्याकडंच जायचं आमचं ठरलं. त्यांच्याच घरी आम्ही स्टेसुद्धा करणार होतो आणि बाकी जो काय होतं दिवसभर फिरणं वगैरे ह्या गोष्टी होत्या, फक्त स्टेसाठी त्यांच्या घरी जायचं असंही ठरलेलं आमचं. तर आता फायनली आम्ही गोव्यात एंटर केलं होतं आणि छान असं हे लायटिंग वगैरे, किंवा आता क्रिसमस होतं तर क्रिसमसचे जे काय छान सेटअप वगैरे होते, प्रत्येक घर छान असं सजलेलं होतं. गोवा एकदम मस्त कलरफुल लायटिंगनी सजलेलं छान दिसत होतं, खूप छान वाटत होतं. फायनली गोव्यात एंटर केलं होतं आणि फायनली आमची जी काही एक्साइटमेंट होती मुलांची तीही संपलेली होती. छान असं बीचवर वगैरे जायचं असं ठरलं होतं, पण त्याआधी ओल्ड गोव्यावरूनच आम्ही मापसाला जाणार होतो. तर ओल्ड गोव्यामध्ये जे काही चर्च होतं ते पाहण्यासाठी पहिल्यांदा जायचं ठरलं आणि एवढा प्रवास करून सुद्धा म्हटलं चला ते सुद्धा होईल, पण चर्च बंद होतं म्हणून आतमध्ये काय केलं नाही. मग डायरेक्ट जेवण करून फ्रेंडच्या घरी गेलो.